नमस्कार मित्रांनो, पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। मित्रांनो, पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा GMRT प्रकल्प वगळून नवा मार्ग बनवण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली। राज्य शासनाला याचा DPR सुद्धा सुपूर्द झालेला आहे। मित्रांनो जो जुना पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग होणार होता त्यामध्ये GMRT प्रकल्प हा अडथळा निर्माण करत होता। त्या अनुषंगाने आता GMRT प्रकल्प वगळून नवा रेल्वे मार्ग बनवण्यासाठी एक DPR मंजूर केलेला आहे मित्रांनो, आणि तो DPR राज्य सरकारकडे सुपूर्द सुद्धा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, काय ही संपूर्ण अपडेट आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, मागील 3.5 दशकांपासून प्रतीक्षा असलेला मात्र खोडजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT प्रकल्पाच्या कारणाने जवळजवळ गुंडाळलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत अत्यंत दिलासादायक वृत्त समोर येत आहे। सदरचा रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठी नाराजी निर्माण झाली होती। त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे घालून GMRTला वळसा घालून हा मार्ग नेण्याची विनंती केली। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मध्य रेल्वेकडून नव्या रेल्वे मार्गाची रचना करण्यात आली असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR राज्य शासनाला सुपूर्द केला आहे। सरकारने या अहवालाला मंजुरी दिल्यानंतर तो रेल्वे मंत्रालयाकडे सादर होणार असून त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे। विशेष म्हणजे या रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून पुणे अहिल्यानगर मार्गे शिर्डी या नव्या मार्गाची घोषणा करण्यात आली होती। त्यानुसार या मार्गाचेही सर्वेक्षण पूर्ण झाले असून हा मार्गही तयार केला जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आल्याने जिल्ह्यांना रेल्वेने मोठा बोनस दिल्याने बोलले जाऊ लागले आहे। मित्रांनो, पुणे ते नाशिक रेल्वे मार्गात सुरुवातीपासून विविध अडचणी उभ्या राहिल्या। विशेष म्हणजे या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल मंजूर झाल्यानंतर त्याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला होता। त्यामुळे प्रशासनाने तीनही जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया राबवून मोठ्या प्रमाणात जमिनीचे संपादन करून त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना दिला। राज्य शासनाने या प्रकल्पाला मेट्रोच्या धर्तीवर कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांसाठी निर्माण करण्यात आलेल्या महारेलकडे हा प्रकल्प सोपवला होता। त्यामुळे येत्या काही वर्षात या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची प्रतीक्षा संपून पुणे व नाशिक शहरादरम्यान सरळ मार्गाने रेल्वे पाहण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा असतानाच खोदजवळील GMRT प्रकल्पामुळे त्यात सर्वात मोठा अडथळा उभा राहिला। मित्रांनो, आता जुन्नर तालुक्यातील या प्रकल्पात लावण्यात आलेल्या रेडिओ दुर्बिणीतून 23 देशातील शास्त्रज्ञ खगोलीय अभ्यास करतात। या प्रकल्पाजवळून सेमी हाय स्पीड रेल्वे धावल्यास रेडिओ लहरी मिळवण्यात अडचणी निर्माण होतील अशा शंकाही वर्तवण्यात आल्या होत्या। त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प वगळून पर्यायाची चाचणी करण्याऐवजी थेट हा प्रकल्प रद्द केला आणि पुणे ते शिर्डी वाया अहिल्यानगर या मार्गाचे सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR सादर करण्याचे आदेश रेल्वेच्या मध्य विभागाला दिले। त्यानुसार दुसऱ्या दिवशी विभागाने खाजगी कंपनीद्वारे नव्याने पर्यायी मार्गाचे सर्वेक्षणही सुरू केले। त्यामुळे प्रस्तावित पुणे नाशिक वाया संगमनेर हा रेल्वे मार्ग जवळजवळ गुंडाळ्यात जमा झाला होता। रेल्वे मंत्रालयाच्या या तडाफडकी निर्णयाने पुण्यासह अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील मोठी नाराजी निर्माण झाली होती। या प्रकल्पामुळे 2 महानगरे आणि 4 औद्योगिक वसाहती एकमेकांना जोडल्या जाणार असल्याने विकासापासून दूर राहिलेल्या सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, आंबेगाव या तालुक्यांना विकासाचे स्वप्न पडू लागले होते। मात्र अचानक निर्णयाने ते भंगले। त्याचा परिणाम या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एका सुरात त्याला विरोध करीत GMRT प्रकल्पाला वळसा घालून प्रस्तावित मार्गाने हा रेल्वे मार्ग करण्याची मागणी लावून धरली। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रस्तावित मार्गात थोडाफार बदल करून नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत। मित्रांनो, त्यानुसार भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाने पुणे अहिल्यानगर शिर्डी या पर्यायी मार्गासह पुणे नाशिक वाया संगमनेर या रेल्वे मार्गाचा नव्याने सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR तयार केला असून तो राज्य शासनाला सोपवण्यात आला आहे।
राज्य सरकारने या अहवालाला मंजुरी दिल्यानंतर तो केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाईल। त्यानंतर तत्काळ त्याला मंजुरी देण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात बोलताना दिले आहे। त्यामुळे जवळजवळ गुंडाळलेल्या या रेल्वे मार्गाचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे। मित्रांनो, पुणे व नाशिक या दोन महानगरच्या दरम्यान प्रस्तावित असलेला या रेल्वे मार्गाचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर आता त्याचा फैसला राज्य सरकारच्या हातात आहे। रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर मध्य विभागाने पुणे नाशिक वाया संगमनेर आणि पुणे नाशिक वाया अहिल्यानगर या दोन्ही रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून वाया संगमनेर सिन्नर या सुधारित रेल्वे मार्गाचा अहवाल राज्य शासनाकडे सोपवला आहे। त्याच्या मंजुरीनंतर तो रेल्वे मंत्रालयाकडे जाणार असल्याचे या तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडून लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळून पुढील प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे। मित्रांनो, तर ही महत्त्वपूर्ण अपडेट पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत आलेली आहे। मित्रांनो, पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग व्हावा हा दोघं शहरांचा किंवा दोघं शहरातील लोकांचं एक स्वप्न आहे मित्रांनो, जेणेकरून एक बिझनेस हब हा नाशिकमध्ये तयार हो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा।